मुहूर्तामध्ये उपजला प्राणी न राये संसारी, बैसला शेजारी काळ उसा, पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, तैसा काळ लोका नेत असे. काही सांगता येत नाही. कोण समय येईल कैसा, याचा न कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती, तैसे वैभव हे सकळ, कोण जाणी कैसी वेळ, पुत्र कलत्रादी सकळ बिघडून जाती. सर्व दिवस कोणाच्याही जीवनामध्ये सारखे राहत नाही, जगामध्ये राहत नाही. कधी सुकाळ कधी दुष्काळ, कधी पावसाळा कधी हिवाळा कधी उन्हाळा, हे बदलत राहत. केवळ निसर्गातच बदलत असं नाही, जीवनामध्ये देखील परिस्थिती सारखी राहत नाही. बरेचसे म्हणतात पहिलं ना दुकान चांगलं चालत होतं, ना तर काय झालं काय की दिवसभर बसाव तरी कोणी गिऱ्हाईक. परिस्थिती बदलत राहते. पूर्वजन्मीच्या प्रारब्धानं संचितानं चांगले वाईट दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. सारखे दिवस कुणाच्या जीवनामध्ये राहत नाही. सब दिन होत न एक समान, सब दिन होत न एक समान. सर्व दिवस सारखे राहत नाही. जसं आता सांगितलं, एक दिन राजा हरिचंद्र ग्रह, कंचन भरे खजाना, एक दिन भरे डोंगर पानी, मरगट गहे निशाना, सब दिन होत न एक समाना, सब दिन होत न एक समाना. एक दिन राजा रामचंद्र जी चढ़े जात विमान, एक दिन उनका बनोबास भयो, दशरथ तजो पराना, सब दिन होत न एक समाना. संताच्या काय, भगवंताने अवतार घेतला तर त्या भगवंताच्या जीवनामध्ये देखील सारखे दिवस राहत नाही. कोणाच्या दिवस सारखे राहत नाही. या भ्रांतीमध्ये कोणीच राहू नये की असे दिवस आपले चांगलेच राहतील. सब दिन होत न एक समान, एक दिन अर्जुन महाभारत में जीते इंद्र समान, एक दिन भिल्लन लुटी गोपिका, वही अर्जुन वही बाना, सब दिन होत न एक समान, सब दिन होत न एक समान. सर्व दिवस सारखे राहत नाही. एक दिन अर्जुन महाभारत में जीते इंद्र समाना, इंद्रा समान बलशाली, भीष्माचार्यासारखे इच्छा मरणे, अश्वत्थाम्यासारखा चिरंजीवी, रथी महारथी सर्वांचा पराभव केला. परंतु एक दिवस त्याच अर्जुनाचा भिल्लांनी पराभव केला. भगवान श्रीकृष्ण निजधामाला निघून गेले. त्यावेळेस त्यांच्या वचनाची आठवण झाली. संत भगवंत जे असतात ना तोपर्यंत नाही कळत, गेल्यानंतर कळतं. काहींना कळतं, घेतात त्या जीवनाचं सार्थक करून. युद्ध संपलं होतं आणि संपल्यानंतर भगवान श्रीकृष्णात अर्जुनाचा रथ युद्धामध्ये निमित्त चालत होते.
युद्ध संपलं. भगवान श्रीकृष्ण त्या युद्धभूमीमधून अर्जुनाचा रथ घेऊन शिबिरामध्ये आले आणि म्हटले की अर्जुन खाली उतर. म्हटले असं का बरं? दररोज तर आपण खाली उतरायचं, नंतर मी खाली उतरायचो. म्हटले नाही नाही, आज तू खाली उतर, नंतर मी खाली उतर. अर्जुन खाली उतरला आणि भगवंत खाली उतराचा एक क्षण झाला. त्या क्षणी त्या ठिकाणी रथ आणि घोडे जळून भस्म झाले, राख होऊन खाली पडले. अर्जुनाला मोठं आश्चर्य वाटलं. म्हटले ज्यावेळेस शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र चालवलं त्यावेळेस काहीच झालं नाही, आणि आता कोणी शस्त्र चालवलं नाही, अस्त्र चालवलं नाही, ब्रह्मास्त्र चालवलं नाही, हे जळून कसं काय पडलं? म्हटले अर्जुना, अरे हे तर याच्याच पूर्वी जळून भस्म झालं होतं, पण माझ्या शक्तीनं मी त्याला रोखून धरलं होतं. जसं एखादी दोरी जळली तर तिचा पीळ काही क्षण तसाच राहतो. दोरी तशीची तशी दिसते, पण जळलेली असते. म्हटले माझ्या शक्तीनं दुर्जनांचा नाश करण्यासाठी, सज्जनांचा प्रतिपाळ करण्यासाठी माझ्या शक्तीनं हे सर्व मी जसं तसं ठेवलं होतं. अर्जुनाच्या मनामध्ये थोडी शंका आली, असं कसं होऊ शकतं? भगवान शिवाकडून मी पाशुपतास्त्र प्राप्त केलेले तपश्चर्या करून वायू अस्त्र, अग्नि अस्त्र, असे कितीतरी पर्जन्यास्त्र, कितीतरी अस्त्र शस्त्र मी निर्माण केले. हा तर माझ्या बाणाचा प्रभाव आहे, माझी शक्ती आहे. असे थोडस सूक्ष्म अहंकार किंवा एक अज्ञानता म्हणा, ती अर्जुनाच्या मनामध्ये आली. आणि ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण निर्धामाला घेऊन गेले, सांगितलं की ह्याच्या गोपिका आहे ना, यांना हस्तिनापूरला घेऊन जा. आणि ज्या वेळेस अर्जुन निघाला त्या गोपिकांना घेऊन, तर रस्त्यामध्ये काही भील लोक तीरकमठा घेऊन आले आणि अर्जुनाचा पराभव करून त्या गोपिका लुटून घेऊन चालल्या गेले. एक दिन अर्जुन महाभारत में जीते इंद्र समाना, एक दिन भिल्लन लुटी गोपिका, वही अर्जुन और वही बाणा. तेच तोच अर्जुन, तेच गांडीव धनुष्य. मग आज काय नव्हतं? आज नव्हतं भगवंताचं कृपा छत्र पाठीशी. जोपर्यंत आपल्या पाठीशी संताची, भगवंताची, गुरुची शक्ती आहे, तोपर्यंत काहीतरी करून घ्या. भगवंताची शक्ती तर नेहमीच आहे, परंतु संतांची, गुरुची शक्ती नेहमी राहत नाही. सांगायचं तात्पर्य, सब दिन होत न एक समान, एक दिन बालक भयो गोदिमा, एक दिन भयो जवान, एक दिन चीता जल मर घट पर, ध्रुवा जात असमान, सब दिन होत न एक समान. मुलगा होतो, कित्येक वर्षानंतर काही त्याचं बारसं करतात आनंदानं, आणि अपेक्षा बाळतात की म्हातारपणी माझी सेवा करीन. आणि ज्या वेळेस यात्रेला जायचंय, कोणत्या स्मशान यात्रेला, त्यावेळेस खांद्यावर ते उचलून घेऊन चालल्या जाईल. परंतु कधी कधी विपरीत घडत. मुलगा मसनामध्ये जातो आणि बापाला खांदा द्यावा लागतो, आणि तो धूर बघून बाप रडत बसतो. एक दिन सब दिन होत न एक समान. सर्व दिवस सारखे राहत नाही. त्यातल्या त्यात पहिली घडे नव्हे आपली, वैसा तरी निघून गेली.
देह पडताच ठेविली आहे नीच योनी. पहिली घडी बाल अवस्था आपली नाहीये. त्यावेळेस तर बालकांना मुलांना किती समजवा, अज्ञान असतं. ते तर सर्व खेळण्यामध्ये दंग राहतात. आपण अभ्यास केला पाहिजे, काही चांगलं कर्म केलं पाहिजे, हे तर त्यांच्या स्मरणात येत नाही. खेळण्यामध्ये बालपण चालल्या जातं, तारुण्य अवस्था विषयामध्ये चालल्या जाते आणि म्हातारपणे सर्व वाटतं की असं करावं तसं करावं, परंतु शक्ती क्षीण झालेली असते, काही करता येत नाही. पहिली घडे नव्हे आपली, वैसा तरी निघून गेली. देह पडताच ठेविली आहे नीच योनी. कोणती? स्वान शुक्राधिक नीच याती. भोगणे घडे ती विपत्ती, तेथे काही उत्तम गती पाविजेत नाही. सांगायचं तात्पर्य की आपण काय करा. शरीर एक दिवस, सुरुवातीला सांगितलं की शरीराची होय माती, कोणी नये ती संगती. सारी अवघे कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. गोतगरे टाकून सारी, शेवटी गावाचे बाहिरी. स्वजनाने गण गोत, उपाय नाही हो चालत. त्याच्यासाठी काय करा? आपल्या मनाला समजवा. सुरुवातीच्या दिवशी देखील सांगितलं होतं की आपल्या मनाला समजवा. नको नको मना गुंतो माया जाळी, काळा आला जवळी ग्रासवया. मनाला समजवा. नको नको मना हिंडो दारोदारी, कष्ट झाले भारी वायाविन. कल्पना सांडोणे संता संगे राही, सर्व त्यांचे पायी सुख आहे. मनाला समजवा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. असं वेळोवेळी आपल्या मनाला समजवा आणि आपल्या देहाचं काहीतरी सार्थक करून घ्या. मनाला समजवा. काय समजवा? संत समजवतात. मना सज्जना सत्य ही मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सोडून या सर्व जाती. मना सज्जना सत्य ही मृत्युभूमी. या भूमीला दोन नाव आहे. एक आहे कर्मभूमी आणि दुसरी आहे मृत्यूभूमी. कर्मभूमी म्हणण्याचं कारण की या ठिकाणी जे कर्म केल्या जातं ते मृत्यूनंतर त्या कर्माचं फळ जीवात्म्याला मिळतं. शरीर तर इथंच जातं मसनामध्ये, जीवात्म्याला मिळतं जो शरीर सोडून गेलेला असतो. ही मृत्यूभूमी. इथं जोही आला त्याला जावंच लागतं. मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. संतांनी किंवा भगवंतांनी जरी अवतार घेतला तर प्रत्येकालाच जावं लागतं. जाणार सर्वच आहे. काही जातात सद्गतीला, काही जातात दुर्गतीला. आपल्याला कोणत्या गतीला जायचंय हे आपण ठरवायचंय. मनाला समजवायचंय. मना सज्जना सत्य ही मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळं झालं, मला हे करायचंय, मला ते करायचंय. जिता बोलती सर्व ही जीव मी.
चिरंजीव हे सर्वही मानिताती, अकस्मात सोडून या सर्व जाती. एवढं वर्ष हे करायचंय, तेवढं वर्ष हे करायचंय. जसं ते चिरंजीव आहे, मरणारच नाही असं. चिरंजीव हे सर्वही मानिताती, अकस्मात सोडून या सर्व जाती. अकस्मात, कुणाला न सांगता, अनुभवाला असेल. बरेचसे सांगतात बऱ्याच दिवसांना आले, एक दोन दिवस राहायचं म्हणून आले होते. आले, बसले, पहिले म्हटले मला आता पाणी प्यायला दे बरं. पाणी आणायला गेले तर तोपर्यंत ते गेले. गेले म्हणजे वापस नाही गेले आपल्या घरामध्ये, गेले, कायमच गेले, वरती गेले. रात्री म्हटले की मला उद्याकडे खूप काम आहे, गावाला जायचंय, हे करायचंय, ते करायचंय, लवकर उठव बरं का. आणि सकाळी उठवलं गेलं तर त्याच्या अगोदर गेले. अकस्मात, अकस्मात सोडून या सर्व जाती. अनेक चालल्या गेले, आपल्यालाही जायचंय. जायचंय ना, आम्हाला तर जायचंय, तुम्ही नका जाऊ लागल्यास. सर्वांनाच जायचंय, इच्छा नसली तरी जावंच लागणार आहे. मग जाण्याच्या पूर्वी काय करा? एवढं बऱ्याचशा वेळेपासून चालू आहे, त्याचा उद्देश काय? शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे काळे लावियले माप, 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 समाधरी पाप पुण्याची, समाधरी पाप पुण्याची, समाधरी पाप पुण्याची. तुका म्हणे काळे लावियले माप. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचाच अभंग आत्मस्मरण करून दिलं. त्या अभंगामध्ये जसं सांगितलं की उपजला प्राणी नर आहे संसारी, आये सो जाएंगे राजा रंक फकीर. सर्वांनाच जावं लागतं. उपजला प्राणी नर आहे संसारी, बैसला शेजारी काळ ओसा. आपण चाललो की आपल्या सोबत काळ चालतो, आपण बसलो की आपल्या जवळच काळ बसतो, आपण झोपलं की काळ झोपत नाही, तो जागीच राहतो. आणि जागी राहून काय करतो? एकच काम करतो. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी
काळ वाट याची पाय, याची म्हणजे शेजाऱ्याची नाही, आपली. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तो जर घडी घडी आपली वाट पाहतोय तर आपण काय करा? आपण एकच करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भव सिंधू. करावया पार भव सिंधू. करावया पार भव सिंधू. तो जर घडी घडी आपली वाट पाहतोय तर आपण काय करा? तो घडी घडी पाहतोय, आपण क्षणोक्षणी विचार करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. या भवसिंधू मधून कसं तरता येईल याचा विचार करा. अन्यथा तो तर बसलेलाच आहे, तो तर काही झोपत नाही. बैसला शेजारी काळ उसा, आणि तेवढा वेळ संपला रे संपला की तो घेऊन जातो जीवाला. कसा घेऊन जातो? उदाहरण दिलं ते उदाहरण केवळ आपण ऐका असं म्हणत नाही. संत म्हणतात की ते उदाहरण जे दिलं त्या उदाहरणाप्रमाणे घडतं किंवा नाही ते आपण स्वतः पहा. काय पहा? पाहतो उंदीर घेऊन जाये बोका. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. पाहतो उंदीर घेऊन जाये बोका. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. ऐसा काळ लोका नेत असे. कैसा काळ लोका नेत असे. कैसा काळ लोका नेत असे. काळ उशाला बसतो आणि बसून काय करतो तर घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आणि तेवढा अवकाश संपला रे संपला की घेऊन जातो. कसा घेऊन जातो? आपण स्वतः पहा. पाहतो उंदीर घेऊन जाये बोका. तैसा काळ लोका नेत असे. हे पाहण्यासाठी कुठं खूप परदेशामध्ये जावं लागतं किंवा शहरामध्ये जावं लागतं असं नाही. सर्वांना समजलं पाहिजे याच्यासाठी सर्व ठिकाणी दृश्य दिसतं. जसं उंदराला मांजर घेऊन जात खाण्यासाठी, त्याची काही पूजा करायला घेऊन नाही जाते, खाण्यासाठी. आणि त्याला खाण्यासाठी नेताना हा विचार करत नाही दिवस आहे की रात्र आहे, मोठा आहे की लहान आहे, शुभ दिवस आहे की अशुभ दिवस आहे, काही पाहत नाही. पाहतो उंदीर घेऊन जाये बोका. तैसा काळ लोका नेत असे. हे मुलं जे ना हे परत तिकडे येऊ नका, बसा तिथंच. मोठे सारखेच आणि लहान सारखेच.
त्या छोट्या छोट्या बालकाकडे बघा, दिवसभर बसलेले असतात, फलार करतायत. त्यांच्यापासून शिका काहीतरी थोडस, सवय लावा थोडीशी बसण्याची. काही काहींना 1-2 घंटा देखील बसता येत नाही, इकडं पळतील तिकडं पळतील. पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, तैसा काळ लोका नेत असे. जस मांजर शोभ अशोभ दिवस काहीच पाहत नाही, तस काळ नेताना शोभ अशोभ दिवस काहीच पाहत नाही. हा अजून लहान आहे, मोठं उद्या, लग्न उद्या, मुलं बाळ उद्या, नंतर त्याला म्हातार झाल्यानंतर न्यू असंही म्हणत नाही. कधी कधी तर गर्भामध्येच चालल्या जातात, काही गर्भ जन्म घेतला की लगेच चालल्या जातात. काळ त्यांना घेऊन जातो. आणि घेऊन गेल्यानंतर पाहतो उंदीर घेऊन जाये बोका, तैसा काळ लोका नेत असे. लोकांना काळ नेतो. आणि नेल्यानंतर त्याला चित्रगुप्त किंवा यमधर्म समोर उभा करतो. आणि मग त्या ठिकाणी त्याला विचारलं जातं, किती जमवलं, किती कमवलं. जमवलं कमवलं म्हणजे बँकेमध्ये किती आहे, आपल्या देशात किती आहे, परदेशात किती आहे, हे नाही विचारत. तिथं फक्त 2च गोष्टीची गिनती होते. कोणती? तो का म्हणे काळे लावियले माप, म्हणे काळे लावियले माप. तो का म्हणे काळे लावियले माप. तो का म्हणे काळे लावियले माप. समाधरी पाप पुण्याची, समाधरी पाप पुण्याची. समाधरी पाप पुण्याची. तिथं फक्त 2च गोष्टीची विचारणा होणार आहे, की आपण पाप किती केलं आणि पुण्य किती केलं. पाप असेल तर नरक, नंतर 84ची गती. पुण्य असेल तर मग स्वर्गलोक, जनलोक, तपोलोक, मोहरलोक, ब्रह्मलोकाला जातो. म्हणून आपल्याला जर चांगल्या गतीला जायचं असेल तर त्याच्यासाठी पुण्य करा, पाप करू नका. आता पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, हे चांगलं समजून घ्या. कशाला म्हणतात पाप पुण्य? अगदी एका वचनामध्ये पाप पुण्याची व्याख्या केली. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. परोपकार, पाप ते परपीडा. अनेक नाही जोडा तुझायासी. अनेक नाही जोडा तुझायासी. अनेक नाही जोडा तुझायासी. पुण्य परोपकार
दुसऱ्यावरती उपकार केला असेल तर ते पुण्य आहे. दुसऱ्याला काया वाचानं मनानं जी पीडा झाली असेल तर ते पाप आहे. पापाचं फळ दुःख, मेल्यानंतर नरक. पुण्याचं फळ जिवंतपणे सुख आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती. म्हणून प्रत्येकानं पुण्य कमवा. पुण्य कमवण्यासाठीच तर हे जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, दान धर्म आहे, साधू संतांचे आश्रम आहे, भगवंताचे मंदिर आहे. हे सर्व कशासाठी? जीव दुर्गतीपासून वाचले पाहिजे, त्यांनी काहीतरी पुण्य केलं पाहिजे, चांगल्या गतीला ते गेले पाहिजे. म्हणून पुण्य जर कमवायचं असेल तर त्याच्यासाठी अनेक साधन आहे. निर्बळा पाठवी बळे वाराणसी, गेला आला त्याशी अर्ध पुण्य. कथे निद्राभंग करावा भोजने, तया सुखा धनी पार नाही. कोणी उपाशी झोपत असेल तर त्याला जाग करा, त्याला जेव घाला. कोणी कथेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये जर झोपत असेल तर जेही श्रवण करतात त्यांचं सर्व पाप चाललं जातं कुणाकडे? की जे झोपलेले असतील त्यांच्याकडे. त्याच्यासाठी बऱ्याचशा गावामध्ये बघितलं की समजा नाही होऊ शकले तरी परंतु जोपर्यंत आवाज येतोय तोपर्यंत कोणी झोपत नाही. त्याच्यासाठी काय करा? पुण्य कमवा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तर त्याच्याही पुढची एक अवस्था सांगितली. कोणती? आपल्याजवळ जर पैसे नसेल तर काय करा? कर्ज काढा. तसं तर कर्ज काढणं चांगलं नाही. आमचा सर्वांना सल्ला आहे की आपण कर्ज काढू नका, कर्ज घेऊ नका. आणि घेतलं तर राहू ना दे बाकी, ज्याचे त्याला देऊन टाके. अन्यथा बैल होऊन, गाढव होऊन त्या ठिकाणी राबून ते सर्व फेडावं लागेल. संसारासाठी घेतला असेल तर. जर परमार्थासाठी घेतला असेल तर मग बुडलं काही हरकत नाही. यागिरून घ्यावे द्यावे सुख पाही, यागिरून घ्यावे द्यावे सुख पाही, यागिरून घ्यावे द्यावे सुख पाही, यागिरून घ्यावे द्यावे सुख पाही. बुडता चिंता नाही उभयता, बुडता चिंता नाही उभयता, बुडता चिंता नाही उभयता. तुका म्हणे वर्म जाणोनी करावे, तुका म्हणे वर्म जाणोनी करावे, तुका म्हणे वर्म जाणोनी करावे, तुका म्हणे वर्म जाणोनी करावे. एक न घालावे एकावरी, एक न घालावे एकावरी, एक न घालावे एकावरी. तुका म्हणे वर्म जाणून करावे एक न घालावे एकावरी. यागी ऋण घ्यावे द्यावे सुख पाही, बुडता चिंता नाही उभयता. ज्याचं बुडलं त्यालाही चिंता करण्याचं कारण नाही, ज्याच्याकडून बुडलं त्यालाही चिंता करण्याचे कारण नाही. जसं एकदा दुष्काळ पडला, अन्न अन्न करून लोक मरायला लागले. दामाजी पंताकडे जेवढं होतं तेवढं सर्व दान करून टाकलं, तरी देखील दुष्काळ निवृत्त झाला नाही.
बादशाचं जे कोठार आपल्या ताब्यामध्ये होतं ते सर्व वाटून टाकलं. राजानं सांगितलं की दामाजी पंतानं जे आहे ते सर्व वाटून टाकलं. एकतर दामाजी पंताकडून त्याचे पैसे घेऊन या, नाही तर मग त्यांना बंदिस्त करून आणा असा आदेश देणार. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी 2 नौकर आले, म्हणजे भगवंत आले नौकराच्या रूपानं. म्हटले दामाजी पंतांनी जेवढं जनता जनार्दनाला वाटलं त्याचे पैसे हे जमा करून पावती लिहून द्या की आता काही नाही राहिलं. सांगायचं तात्पर्य बादशाचं बुडालं नाही, दामाजी पंताचं काही झालं नाही. याच्यासाठी यादी ऋण घ्यावे द्यावे सुख पायी. सांगायचं तात्पर्य यज्ञ ज्या ठिकाणी चालू असेल, जसं इथे यज्ञ चालू आहे, द्रव्य यज्ञ चालू आहे, तप यज्ञ चालू आहे, योग यज्ञ चालू आहे, स्वाध्याय यज्ञ चालू आहे, ज्ञान यज्ञ चालू आहे, आणि सर्वात मोठा यज्ञ यज्ञानाम जप यज्ञोस्मी. संत दर्शन को जाइए तज मोह माया अभिमान, जो जो पग आगे धरे कोटी यज्ञ समान. अशा प्रकारच्या यज्ञासाठी जेवढं जेवढं आपल्याला देता येईल तेवढं तेवढं द्या आणि तो लाभ घ्या. द्या म्हणत नाही आम्ही, आपल्याला लाभ घ्या. त्याच्यासाठी ज्यांना ज्यांना लाभ घ्यायचा असेल तर तो आपण घेतला पाहिजे. द्या म्हणत हे म्हणणं आमचं पहिल्यापासूनच नाहीये. घ्या लाभ. जपाला तपाला बसलेले, अनुष्ठानाला बसले, त्यांच्या सेवेचा लाभ घ्या. घरदाराची मोहममता त्यागून एवढ्या थंडीमध्ये येऊन बसतात, त्यांना जे दान करतात त्यांच्या दानाची तर पुण्याची गणना नाही. त्यांना जेवढं द्यावं तेवढं धन्यवाद कमीच आहे. म्हणून या ठिकाणी अनेक धर्मात्मा पुण्यात्मा दान देत आहेत. केवळ यांनाच दान देतात माणसांना असं नाही. ज्या गायी आहे भांगशी मातेच्या गडावर त्या मुलांसाठी ज्या गायी दूध देतात त्यांच्यासाठी देखील दरवर्षी कमीत कमी नाहीत 1 रुपयाचं प्रमाण 365 कमीत कमी देतात. परंतु असे देणारे कमी आहे, 400 500 1000 1100 देत आहेत. हे सर्व यज्ञ आहे. अशा यज्ञासाठी त्याच्यानंतर जसं आपल्याला सांगितलं गेलं, स्मरण आपल्याला सर्वांना असेल, त्याच्यामुळे वारंवार स्मरण करण्याची आवश्यकता नाही. इथं तर करायचंच आहे, परंतु नेहमी चालू राहावं. स्नान संध्या जप नित्य अनुष्ठान करी सावधान आत्मनिष्ठे. अशा प्रकारे नित्य अनुष्ठान चाललं पाहिजे. धर्म रक्षणाकारणे साधू होतात या अवतरणे. धर्माचं रक्षण करण्यासाठी संत भगवंत येत असतात. म्हणून जो धर्मरथ आपण बनवतोय, उद्या दाखवा. आज उद्या कुठपर्यंत आलेलं आहे. आलेलं म्हणजे रस्त्यानं नाही, तिथेच म्हणजे झालं काम कुठपर्यंत ते. म्हणजे आतापर्यंत किती काम झालं आणि किती राहिलं उद्याकडे दाखवण्यात येईल. तर लाईव्हचं काय झालं, चालू आहे. घरी फोन करून विचारा बरं. आम्ही बसलेलो, आम्हाला पाहिलं का म्हणजे पुढे गेलं कॅमेरा. उद्या तिथं एक टेबल ठेवायचा, टेबल करून द्यायचा. त्या टेबलावरून पूर्ण तिकडं शूटिंग इथंच, ते इकडे जातं तिकडे जातं तिकडे करत राहतं. तिथं एकाच ठिकाणी उभं राहायचं, कॅमेरा तिथंच. तिकडे जे अंधारातले काही दिसत नाही. माता भगिनी सर्व दिसतील, कारण ते व्यवस्थित बसलेले आहे. बघा माणसं, जागा आहे, सर्व आहे, पण नशीब नाही बिचाऱ्यांचं. आता थंडी वाजते, इथं गरमीमध्ये कसं बसल, काय हडकत आहे का त्यांना? बरं, या ठिकाणी भक्त मंडळ असंही सांगितलं नाही की ज्यांनी देणगी दिली नाही ती मध्ये यायची नाही, असंही काही सांगितलं. प्रसाद सर्वांसाठी आहे, ही जागा सर्वांसाठी आहे. देणगी द्यायची असेल तर आपण द्या, नसेल तर नका देऊ, पण मध्ये येऊन बसा. काही काहींना काय लाज वाटते का, तमाशा असला की असे पुढं पुढं पळतात ना. तिथं बघा
आणि तम आशा काय म्हणतात त्याला? तम आशा. तम म्हणजे काय? नरकाची केवळ. जास्त सांगायला नको आता. तिथं मात्र बर तिथं कदाचित हे असं नाचा असतं, तोंड झाकलेलं असतं, केव्हा उघडतं केव्हा नाही, केव्हा होतं. आमचं मुलं राहतं तसं. तर नाचा या 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 असं म्हणतात ते. या या ते काय तुंतून असतं का? कोण 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 ते म्हणतात सर्व सर्व ते ढप तिकडे ढप तिकडे ढप तिकडे. ते तर सर्व जातात. हिचं काय होतं ते कळत नाही, परंतु त्याला भाग्य लागतं. संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळून जाय, मग राम नाम उपजावडे, सुख घडोघडी वाढू लागे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्वीचं जर प्रारब्ध नसेल, आईवडिलांची पुण्य नसेल तर त्यांच्याकडून नाही घडत. हे कितीही आपण प्रयास करा, कितीही सांगा, नाही घडणार, नाही घडणार. त्या दृष्टीनं आजचं अन्नदान भक्त मंडळ विश्वस्त मंडळांनी आज पुढे 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 दिले ते विश्वस्त म्हणजे विश्वस्ताचे पैशातून केले का त्यांच्या पैशातून केले? भक्त मंडळाचे पैसे. भक्त मंडळ जेवढं भक्त मंडळ हे भक्त मंडळचे म्हणजे आपलाच प्रसाद आहे सगळा. तर या ठिकाणी दररोज जेही धर्मात्मा पुण्यात्मा या ठिकाणी येतात, प्रसादाची देण्याची संधी मिळते, या भक्तांची संधी मिळते, एवढंच त्यांच्या मनामध्ये भावना असते. त्यांना कसल्या प्रकारची अपेक्षा नसते. तरी परंतु आज ज्यांनी अन्नदान दिलेलं त्यांचं टाळ्या वाजून धन्यवाद व्यक्त करायचंय आणि लगेच उठून उभं राहायचंय. आणि ज्या दिशेनं माता भगिनी बसलेले आहेत त्या दिशेनं त्यांनी, आणि ज्या दिशेनं पुरुष म्हणून बसले त्या दिशेनं त्यांनी बसून घ्यायचंय. व्यवस्थित अनुष्ठानार्थींनी उठायचंय, मध्ये जायचंय आणि जप करत करत झोपी जायचं.